मस्त अशी कुरकुरीत मक्याची भजी। नमस्कार मंडळी, मी हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मक्याची भजी। चला तर मस्त अशा भजी बनवायला सुरुवात करूया। आता पावसाळा आहे तर पावसात भजी तर व्हायलाच पाहिजे। इथे मी 2 मके घेतलेत, ते आपण याचे साला आहेत ते काढून घेऊया। मक्याची साला आपण काढून घेतलेत हे पहा, आणि धुवून पण घेतलेले आहेत। आता आपल्याला मधून कट करून तुकडे करून घेतलेत आपण। आता काय करायचं, आपण हे ना असं कट करायचं। पण अख्खे दाणे नाही ठेवायचे आहेत, आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे। दाणे अख्खे ठेवले ना तर ते तेलात टाकल्यानंतर फुटायची भीती असते ना, त्याच्यामुळे दाणे अख्खे नाही ठेवायचे। आपल्याला असे मधून असे कट करून असे घ्यायचे। हे बघा, दोन्ही मक्यांचे आपण मस्त असे कापून घेतलेले आहे दाणे। कढईमध्ये ठेवूया आपण, किंवा पसरट भांड्यात कोणत्याही घेतलं तरी चालेल, हरकत नाही, कारण कसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, याच्यासाठी ना मी ठेचा तयार करते। तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटलात तरी हरकत नाही, मी आपलं खलबत्ता आपल्याकडे आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या। तिखटवाल्या आहेत म्हणून या 3च घेतल्या। ते आपण जरा चेचून घेऊया, म्हणजे जाडसरच चेचायचं आहे, मिक्सरमध्ये पण वाटलं जाणार नाही आहे, म्हणून असं जरा चेचून घेतलं ना आपण, मस्त असं चेचून घेऊया। हे बघा, मस्त असं 2 ते 3 मिनिटातच आपला ठेचा रेडी झालेला आहे। आता हे आपण हे मक्याचे दाणे आहेत ना त्याच्यामध्ये घालून घेऊया। यातनं थोडंसं पाणी घालून ठेवते, म्हणजे आपल्याला जेव्हा पाणी लागेल ना तेव्हा आपण हेच पाणी वापरू शकतो। थोडंसं पाणी लागेल ना, 1 ते 2 चमचे, ते आपण हे पाणी आपण त्यात वापरू शकतो। 1 चमचा मीठ चवीनुसार, आपल्याला जसं आवडतं तसं कमी जास्त आपण करू शकतो। अर्धा चमचा हळद, पण याच्यामध्ये थोडं थोडं करून चण्याचं पीठ घालणार आहोत। आधी मी 4 चमचे टाकते, लागल्यास आपण पुन्हा टाकूया। हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर घालूया। आपण आता हे मिक्स करून घेऊया छान, अगदी जरा दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे ह्याचं पाणी आहे ना मक्यामध्ये आहे ना पाणी, ते सगळं निघेल, म्हणजे आपल्याला अंदाज पण येईल व्यवस्थित असं। ह्याच्यामध्ये हे बघा, असा व्यवस्थित गोळा येत नाही आहे, म्हणजे आपल्याला अजून ह्याच्यामध्ये 2 चमचे तरी चण्याचं पीठ घालावं लागेल। आणि आपण पाणी ठेवलेलं ना मगाशी खलबत्त्याचं पाणी आहे ना, ते 2 चमचे घातलं मी। मस्त असं दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचं चण्याचं पीठ। मस्त अशी कुरकुरीत होतात भजी आपली। आता अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता मी तेल टाकत होते, तेल आपलं मस्त तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बॅटर आहे मक्याचं, ते आपण थोडं थोडं करून घालून घ्यायचं। अगदी गोल असं नाही करायचं आहे, आपल्याला कशाही आकाराचे काढायचे, म्हणजे असे 3 बोटात घ्यायचं, असे 3 बोटात घ्यायचं, म्हणजे छान होतं। जेवढे आपल्या कढईमध्ये राहतात ना तेवढी घालून घ्यायची भजी। आपण असं जरा पलटून घ्यायचे। पावसाळ्याचे दिवस आणि मक्याची भजी होणार नाही असं होऊ शकत नाही। अतिशय सोपी पद्धत आहे आणि बनवायला पण सोपी, आणि खायला तर 1 नंबर होतात मक्याची भजी। आता ही भजी होते तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी वाटून घेऊया। इथे आपल्याला चटणी वाटायची आहे, त्याच्यासाठी मी काय केलं, 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा जिरं घेतलं आपलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे,
आणि 2 अशा साध्या मिरच्या घेते आणि 1 तिखटवाली मिरची घेते आणि मुठभर कोथिंबीर. हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आल्याच्या नंतर तुकडे करते म्हणजे मिक्सरला वाटायला जरा बरं पडेल. लसूण काय लगेचच वाटलं जातं त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. जिरा घालूया. मीठ चवीनुसार म्हणजे 1 चमचा टाकला आहे मी, पण आपल्याला कमी जास्त करू शकतो. मिरच्यांचे पण असे ना तुकडे करून टाकायचे. जर तिखट हवी असेल आपल्याला तर अजून मिरच्या घेऊ शकतो आपण, काही हरकत नाही. आता मिक्सरला वाटून घेऊया. ही बघा मस्त अशी आपली मक्याची भजी रेडी झालेली आहे. पाहू शकता रंग देखील कसला भारी वाटतोय. मी काढून घेते ताटामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला सगळे मक्याची भजी तळून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपले सगळे भजी आपण तळून घेऊया. बघा मस्त अशी आपली मका भजी रेडी झालेली आहे. ही पहा मस्त कुरकुरीत अशी कॉर्न भजी, मक्याची भजी आपली रेडी झालेली आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मस्त अशी आपल्या मक्याची भजी रेडी झालेली आहेत. एकदम मस्त आणि कुरकुरीत होतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा.